शिरगाव या छोट्याशा गावासाठी आजचा दिवस खूप अभिमानाचा ठरला आहे. कारण या गावातील लेक सोनाली पाटील हिने MBBS डॉक्टर ही प्रतिष्ठेची पदवी मिळवून आपल्या गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. सोनाली पाटील ही शिरगाव मधील पहिली आणि एकमेव MBBS पदवीधार ठरली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले. गावात तिचे आगमन होताच ढोल ताशांच्या गरजात बँड बाजाच्या तालावर तिचे भव्य स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी, पारंपरिक नृत्य आणि उत्साहाने भरलेली मिरवणूक यामुळे संपूर्ण गाव दुमदुमून गेले. यानंतर सोनालीने आपल्या गावातील मंदिरात जाऊन श्री गणेश आणि श्री हनुमान यांचे दर्शन घेतले. आपल्या MBBS पदवीचे प्रमाणपत्र देवासमोर ठेवून तिने आशीर्वाद घेतले आणि आपल्या यशासाठी कृतज्ञता व्यक्त केली. आई बाबांचं स्वप्न होतं आणि छान वाटते त्यांच्यामुळे ते साकार झालं. गावातल्यांचं प्रेम बघून असं वाटतं की समाजकार्य करायला हवे. तर डॉक्टर डिग्री फक्त असेच नाही तर खूप काही करायचं अजून पुढे लोकांसाठी करायचं. गावातल्यांचं प्रेम खरंच खूप खूप जास्त आहे. MBBS डॉक्टर आणि जे दुसरे डॉक्टर असतात त्यामध्ये फरक काय आहे? MBBS कसं तुम्हाला एक म्हणजे क्विक ट्रीटमेंट तुम्हाला ॲलोपॅथीच देऊ शकते. कारण म्हणजे जसं आपण बोलतो की बाकीच्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्याही खूप छान असतात, त्याचे साईड इफेक्ट नसतात, पण माणूस किती सहन करणार, त्यासाठी आपण ॲलोपॅथी यूज करतो. लवकरात लवकर त्रास संपून जातो. आता भविष्यात आपले गावामध्ये आपण क्लिनिक ओपन करणार आहेत, हॉस्पिटल उघडणार आहेत, काय आहे आपलं? आता पुढे तर नीट PG द्यावी लागेल, त्याच्यानंतर सुपर स्पेशालिटी म्हणजे स्पेशालिटी नंतर सुपर स्पेशालिटी, बहुतेक सर्जरी करायचं. बघूयात पुढे काय ते. गावासाठी आपलं काय प्लॅन्स आहेत? सध्या तर म्हणजे गावातल्यांचं गावात प्रेम राहणार आहे की आपण पण दुसरे नाही, डॉक्टरसाठी बाहेर जाणार? गावातच राहायचं, महाराष्ट्रातच राहायचंय, त्याच्या पुढे तर नाही जायचंय. हा, बाहेर गेली तरी गावासाठी काम. आज तर मी सोनियाला खूप खूप अभिनंदन देते, कारण तिने पप्पाच्या पावलावर पाऊल ठेवून आज जो महापराक्रम केला आहे, तिच्या अशात पुढील वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा. डॉक्टर बनणे साधन नसते. आई वडिलांचे जे काही होप्स असतील ते आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपली मेहनत जे आज सोनियाने आपल्या सर्वांना दाखवली आणि शिरगाव गावचं नाव उज्ज्वल केलंय, आणि तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. बेटा, तुझ्या पुढील कार्यात तू अशीच मेहनत करून यशस्वी हो, एवढीच हनुमंताचरणी प्रार्थना करते. मी डॉक्टर पांडुरंग पाटील या गावातच प्रथम डॉक्टर झालो, परंतु माझी मुलगी ही तिने MBBSचा इतका मोठा कोर्स करून स्वतःला सुशिक्षित करून घेतलेला आहे. मराठीमध्ये म्हण आहे, मुलगी शिकली प्रगती झाली. आणि खरोखरच मुलगी शिकल्याने इतकं बरं वाटते की एक मुलगी शिकल्याने समाजासाठी त्याचा खूप काही फायदा होऊ शकतो. एका मुलीच्या शिक्षणाने समाजातील बऱ्याचशा काही अशा मुली आहेत की ज्यांची शिकण्याची इच्छा आहे ती पूर्ण होऊन जाते, त्यांच्या मनामध्ये एक इच्छा मोठी निर्माण होते. तसंच आमच्या आगरी समाज आणि आपल्या वसई तालुका पालघर जिल्हा तसेच देशाचं नाव तिने भविष्य करावं, देशामध्ये नाव करावं, हीच माझी इच्छा आहे. आणि पुढच्या शिक्षणासाठी तिला मी असा सपोर्ट करत राहणार आहे. शिरगाव गावाचा रहिवासी नितीन गावडे आहे. अभिनंदन सोनिया की भूगोलाचा पत्ता नाही पण इतिहास निर्माण झाला. भूगोल माहीत नाही पण इतिहास निर्माण झाला. कोळशाच्या खाणीत हिरा शोधणं अलग, कोळशाच्या खाणीत हिरा शोधणं अलग, पण डॉक्टर साहेब तुम्ही शिरगाव गावात हिरा निर्माण केला. खरोखर हिऱ्यासारखं रत्न, आमच्या आगरी समाजाला मान देणारं, उंच प्रतिष्ठा निर्माण करणारं हे रत्नच आहे. खरं म्हणजे की आमच्या आगरी समाजामध्ये पहिला MBBS डॉक्टर म्हणून असं. आणि तिच्याकडून एकच विनंती आहे की आमची जी मुलं आहेत म्हणजे शाळेत कॉलेजला जाणारी
त्यांना पण तुम्ही डेमो द्या असा, तुम्ही कशा प्रकारे अभ्यास केला, कशा प्रकारे तुम्ही पुढे गेले असाल, आणि आतापासूनच तुम्ही आमच्यासाठी डेमो असाल, मार्गदर्शक असाल. आमच्या मुलांना पुढे जाण्याचं, आपल्या गावामध्ये पण शिक्षणची प्रगती झाली पाहिजे. मुलगी शिकली, प्रगती झाली, बरोबर ना. पण आता तुमच्या हातामध्ये ते आहे, त्यांना सपोर्ट करणं, त्यांना सांगणं कोणत्या पद्धतीने मी अभ्यास केला असं, बरोबर ना. आणि आमच्या आगरी समाजाला एक उंच भरारी नेणारं हे व्यक्तिमत्व आज आम्हाला डॉक्टर साहेबांनी दिले असं, आणि त्यांना ताईंचं पण अभिनंदन. आज माझी बहीण, माझ्या मावशीची मुलगी आहे, माझी बहीण आहे. तर मला भरपूर प्राऊड फील होते का माझी बहीण एक डॉक्टर झाले आणि आमच्या समाजामध्ये, आमच्या आगरी समाजाचं नाव तिने भरपूर मोठं केलेलं आहे आणि आईवडिलांचं नाव मोठं केलं आहे. ह्याच्यामागे तिच्या आईवडिलांचा भरपूर मोठा हात आहे. तर मी तर बोलतो का माझ्या बहिणीसाठी का याच्या पुढे जी वाटचाल राहील त्याच्यासाठी भरपूर खूप खूप शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा. माझ्या मुलीची मुलगी आहे, नातनी आहे माझी. मला खूप अभिनव वाटते तिचं, अभिनव वाटते. डॉक्टर शिल्पा पाटील, सोनियाची मम्मी आहे. तिने आमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत केली आणि तिने स्वप्न पूर्ण पण केलं. पप्पाचं आणि मम्मीचं स्वप्न पूर्ण केलं. आज आम्ही भरपूर खुश आहेत का माझी म्हणजे नणंद होते पण ती आज डॉक्टर बनली, त्याबद्दल आम्ही भरपूर खुश आहेत. आणि ती डॉक्टरच नाही पण तिचं सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे ड्रॉइंग असेल किंवा डान्स असेल, ती कशातही ती मागे नाही आहे. सो प्राऊड ऑफ यू दॅट की ती आज डॉक्टर झाली. सो भरपूर आनंद होतो आहे. मी खूप खुश आहे की माझी बहीण डॉक्टर झाली आहे. तिने माझ्यासाठी एक एक्झाम्पल सेट केलं की मला पुढे जाऊन काय करायचं आहे. ती एक वेळी माझी रोल मॉडेल पण झाली आहे आता, आणि मला पुढे काय करायचं आहे ते मी तिच्याकडून शिकून अजून ट्राय करेन. खूप खुश आहे की माझी दीदी डॉक्टर झाली, पण ॲक्च्युअलमध्ये ती माझी आतू आहे, पण मी तिला दीदीच बोलते. मला प्राऊड होतं की दीदी डॉक्टर झाली. कॉंग्रॅच्युलेशन दीदी. घराच्या उंबरठ्यावर तिचे औक्षण करून आरतीने स्वागत करण्यात आले. प्रत्येकाच्या डोळ्यात अभिमान आणि आनंद स्पष्टपणे दिसत होता. देवाच्या कृपेने आणि सर्वांच्या आशीर्वादाने हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडला. सोनाली पाटील हिच्या या यशाने शिरगावातील अनेक तरुण तरुणींना प्रेरणा मिळाली आहे. आणि तिची ही यशोगाथा पुढील पिढीसाठी एक आदर्श ठरणार आहे.